आता बाबांची 75वी होती. आता आपण 75 वर्षापर्यंत जगतोय का नाही माहिती नाही, पण जे इमोशन होते काकांचे आज खूपच भारी होते. छान वाटलं. तर तिच्या डोळ्यातून त्यांचे इमोशन बोलत होते. कॉमेडी फॅमिली जर असणारे काका आता झाले इमोशनल. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला आता निघालो आहे. आज वास्तुक शांतीचं शूट आहे, तर निघूयात मग आता. चला निघालो मी शूटला. मग कर्वेनगरला जायचं, जवळच आहे, अर्धा तास. वास्तुक शांती म्हटलं ती काय टायमिंगवर सर्व एकाच ठिकाणी. चला निघूयात. आधी पेट्रोल भरूया आणि मग प्रस्थान करूयात आपण. आता लोकेशनला तर पोचलो. आता क्लायंटचा नंबर नाही आपल्याकडं. आता फोन केला आहे फोटोग्राफरला, तर बघू पाठवेल नंबर त्या. आता या भैयाला तर काही माहिती नाही, कारण हा भैया आहे, त्याला मराठी बोलायला मी काही कळा ना. आता बघूयात, थांबू इथं किती वेळ लागतो. मला फोन झालं कॉन्टॅक्ट 101-102 मध्ये आपल्याला जायचं आहे. भूक तर खूप लागली, पण आता वेळ नाही आहे. चल आपण पोचलो आणि सर्व रेडी होती, पूजा चालूच होती. आता घेऊयात नाश्ता. आधी नाश्ता करून त्यांनी नाश्ता केला, मस्त नाश्ता. आता करूया शूटला सुरुवात. चल खूप छान अशी पूजा मांडलेली आहे आणि वास्तू शांती नाही. काकांचे 75वी काकांची 75वी. कॉमेडी फॅमिली मग छान असे समजून सांगतायत गुरुजी सर्वांना कसली पूजा आहे, कशासाठी व्यवस्थित समजून सांगतायत. सर्वजण ऐकतायत. मग काय मी होम चालू होता, म्हटलं जरा वेळ जाता आता आलं होमची समाप्ती चालू झालेली आहे. शेवट जर असणारे काका आता झाले इमोशनल. मुमेंट महत्त्वाची त्यांच्यासाठी खूपच. तुला झालं आता दिव्यांनी त्यांना ओवळायचं काकांना. आता तयारी चालू आहे आमची. महत्त्वाचे क्षण असतात बऱ्याच कमी लोकांच्या आयुष्यात. अशी चालायचं जीवन म्हणलं काही लोकांच्या आयुष्यात अशा सर्व चांगल्या गोष्टी घडतात. आता झालं इथलं शूट. आता उरकू इथनं निघूयात डायरेक्ट घरी. मग आता चला. आता बाबांची 75वी होती. आता आपण 75 वर्षापर्यंत जगतोय का नाही माहिती नाही, पण जे इमोशन होते काकांचे आज खूपच भारी होते. छान वाटलं. तर तिच्या डोळ्यातून त्यांचे इमोशन बोलत होते. त्यातच आपला आनंद मग चालायचा. आता त्यांना पुन्हा आपल्याकडनं पुन्हा शुभेच्छा खूप खूप काकांना. चला निघूयात घरी. आता काय कारणास्तव आपण असे गाडीवरती स्टँड आडवं ठेवून घेतो. आता रस्त्यावरती असं रस्ता मागण्या येणारं दिसतं सर्व. तर काही सुशिक्षित बांडगुळं अशी असतात ना की दिसतंय तरी वळणी ऑन वाजवून वळणी अशी बांडगुळं काय काय असतात. तर आता त्यातला एक बांडगुळ मला भेटला होता, चांगला सुनावला झाला त्याच्या पद्धतीने. त्याला म्हटलं अरे सुशिक्षित तरी किती ऑन वाजवतो, तुला दिसतंय ना आडवं तिडवं आहे म्हणून. हां अशी काही काही सुशिक्षित बांडगुळं पण असतात. मी घरी आलो की रुद्राची धावपळ बघा, वस्तू उचलून ठेवण्यासाठी ट्रायपॉड वगैरे स्टँड. ग माझं गुणाचं बाळ हुशार. तर डायरेक्ट संध्याकाळच्या ब्लॉगची सुरुवात आपली वनिताला घेऊन येतानाची आहे. तर आज मला इमर्जन्सी ब्रेकचा एक नवीन शोध लागलेला आहे. म्हणजे वनिता दाखव इमर्जन्सी ब्रेक.
आता टेम्पो आडवा आला म्हणून मी ब्रेक दाबला. तर हा नवीन ब्रेक आहे, हा वनिताचा ब्रेक आहे आणि इमर्जन्सी गाडी थांबती, त्यामुळे या ब्रेकचा तुम्ही पण वापर करा. ज्यावेळेस ब्रेक लागणार नाही त्यावेळेस ओरडायचं, म्हणजे ब्रेक इमर्जन्सी लागतो गाडी थांबते. तर आपला एक मित्र आहे, आता 1 वर्षाने जागा झाला तो, की डेटा हवा आहे मला. मध्यंतरी फोन करत होता, शूटमध्ये असल्यामुळे मी पण काही फ्री नव्हतो. मग आता त्याला देतो डेटा कॉपी करून. 1 वर्ष डेटा राहिला, हेच विशेष आहे इथं. एक्सपोजिंगचा डेटा एवढे दिवस ठेवत नाही, पण हा राहिला आहे आता. चला, तर कसं आहे आता आमची सेल्फी करते घाण आणि इथं घमघमाट म्हणून, पण साफसफाई कुणाला वाचत येत नाही घरात आमच्यात. फक्त एका व्यक्तीला येतो आणि हिला खरंच वास येतो, सगळ्यांना येत असतो, पण कोणी साफसफाई करत नाही. आता ही ऑफिसवरनं आल्या फ्रेश पण नाही आली, पाणी घेतलं, फिनेल घेतलं आणि सुरुवात केली आपले झाडायला, धुवायला, पुसायला. फक्त पाळायचं इथं, फक्त पाळायचं कळते.